तर विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य म्हणजे नव्या समीकरणांची नांदी असू शकते असं विधान ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केलंय। शिंदेंचं वागणं भाजपला रुचत नाही असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंवरती निशाणा साधला। विजय वडेट्टीवारांचं आत्ताचं विधान की काही नव्या समीकरणांचा उदय होऊ शकतो का, हे या अर्थाने फार महत्त्वाचं आहे। कारण जेव्हा EVM आणि सगळे प्रयत्न करून सरकार स्थापन केलं जात होतं आणि त्याच वेळेला मुख्यमंत्री देवेंद्रजी होणार, परंतु उपमुख्यमंत्रीपद जर शिंदे गटाकडे जाणार असेल तर शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाहीत, अशा चर्चांना ऊत आला। तेव्हा उपमुख्यमंत्री पदाचे दावेदार आपण होऊ शकतो असं म्हणत उदय सामंत यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटले होते, हे काही लपून राहिलेलं नाही। एकनाथ शिंदे यांचं वारंवार उठणं मनाना आणि वारंवार रुसण्या फुगण्यातून आपलं दबावतंत्र तयार करण्याचं जे राजकारण आहे ते भाजपला काही फारसं पसंत पडलेलं नाही। अशा काळामध्ये भाजपला जर उदय सामंतांच्या सारखा एक फ्लेक्झिबल चेहरा मिळत असेल, होय उदय सामंत अत्यंत फ्लेक्झिबल आहेत, आधी राष्ट्रवादीतनं शिवसेनेतनं शिंदे गटात, उद्या जर अजून काही चांगली ऑफर असेल तर ते शिंदे गटातनं फार चटकन फारकत घेऊन भाजपाशी सुद्धा घरोबा करू शकतात। त्यामुळे अशा फ्लेक्झिबल चेहऱ्याला घेऊन भाजपा निश्चितपणे एका नव्या समीकरणाचा उदय घडवून आणू शकते।